विशेष बातमी महालाईव्ह न्यूज उल्हास मेश्राम। कुसबा येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच सुधाकर कडव यांनी केला आहे। विशेष म्हणजे या कामाबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती न देता कंत्राटदार मनमानीपणे काम करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुसबा येथे सध्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे। मात्र या बांधकामात आवश्यक त्या जाडीचे लोखंड न वापरता केवळ 8 mm आणि 10 mm च्या लोखंडाचा वापर केला जात आहे। कॉन्क्रीट तयार करताना सिमेंट, गिट्टी आणि रेतीचे मिश्रण योग्य प्रमाणात घेतले जात नसल्याने टाकीच्या मजबूतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या निकृष्ट कामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। टाकीसोबतच गावात पाईपलाईन टाकण्याचे कामही सुरू आहे। मात्र यासाठी वापरले जाणारे पाईप अत्यंत लोकल दर्जाचे असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे। पाईपलाईन टाकताना अस्तित्वात असलेले डांबरी रस्ते तोडले जात आहेत। रस्ते खोदून पाईप टाकल्यानंतर त्यांची योग्य रीतीने डागडुजी केली जात नाही। यामुळे भविष्यात जड वाहतुकीमुळे ही पाईपलाईन वारंवार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गावातील या महत्त्वाच्या प्रकल्पाचा कंत्राटदार कोण आहे, कामाचे एकूण एस्टिमेट किती आहे, याबाबत विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। प्रतिक्रिया: कुसबा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता सुरू असलेल्या या कामाबाबत विचारणा केली असता संबंधित विभागाचे उपअभियंता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य शफी कुरेशी, कुसबा यांनी केला आहे। प्रतिक्रिया 2: शासनाचा पैसा जनतेच्या सोयीसाठी आहे, पण येथे कंत्राटदार आणि अधिकारी संगनमताने निकृष्ट काम करून निधीचा अपव्यय करत आहे। या कामाची तत्काळ चौकशी होऊन दर्जेदार काम व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। सुधाकर कडव, माजी सरपंच, ग्रामपंचायत कुसबा। प्रतिक्रिया 3: पदाधिकारी आता या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन कारवाई करतात की कंत्राटदाराचे मनमानी काम असे सुरू राहते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। प्रशांत भगत, उपसरपंच, ग्रामपंचायत कुसबा। नमस्कार मित्रांनो, महालाईव्ह चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या गड ग्रामपंचायत कुसबा येथील आलेलो आहोत। बाजूला आपण पाहतो की पाण्याच्या टाकीचे काम बरेच लोक तक्रार आहे। माजी सरपंच व विद्यमान सदस्य, काही ग्रामस्थांचा आक्षेप आहे की पाण्याच्या टाकीचे जे बांधकाम सुरू आहे टोटली निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे। कुठं 6 mm, कुठं 8 mm असं लोहा, कुठं 10 mm लोहा असं वापरण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण बघू शकतो की पाईपलाईनसुद्धा एकदम लो क्वालिटीची पाईपलाईनसुद्धा आहे। इथं एकदम ज्या कंपनीची पाईपलाईन असणं आवश्यक होतं त्या कंपनीची पाईपलाईन इथं आहेच नाही। तर खरोखरच हा जो लोहा आहे आपण बघू शकतो, हा 8 mm चा लोहा आपण पाहत आहोत। तर सध्या 8 mm चा, कुठं तर 6 mm चा, म्हणजे खरोखर किती निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे ते सुद्धा आपण पाहतो। साहेब, आपण आम्हाला बोलावण्यात आलेले आहेत, नेमकं ह्या ये दादा इकडे उभा आहे। आम्हाला बोलावण्यात आलेले आहे की पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून काय सांगणार आपण शेवटी आपलं मत? मी माजी ग्रामपंचायतचा पदाधिकारी सुधाकर कडव आहे। कुसबा इथे 60,000 लिटरच्या जलकुंभचा काम चालू आहे, परंतु संबंधित कंत्राटदार कोण आहे हे अजूनही ग्रामपंचायतच्या कमिटीला अजूनही माहीत नाही आहे की हा सदर काम कोणाला आहे वगैरे हे कल्पनाच नाही। आणि संबंधित जे जेई आहेत त्यांनी सुद्धा विद्यमान ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना कळविले नाही की हा सदर काम कोणत्या कंत्राटदाराला आहे, आणि त्या सदर कामाचा एस्टिमेटसुद्धा विद्यमान ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना न दाखविल्यामुळे तिथे आम्ही आता स्पॉटवर गेलो असता 8 mm आणि 10 mm लोहा वापरत आहे असे निदर्शनात आले आहे। तरी संबंधित कंत्राटदार आणि संबंधित जेईनी आम्हाला प्राकलन समजावून सांगून योग्य पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचं काम करावा ही ग्रामवासियाची इच्छा आहे। साहेब, मागील वेळेस आपण ते छोटे बुडामधले जे कालम वगैरे केलेले आहेत त्याच्यामध्ये 6 mm आणि 8 mm आणि 10 mm चा लोहा वापरण्यात आलेला असे आमच्याकडे काही तक्रार केली होती। तुम्ही पण आम्हाला फोन केला होता याविषयी। काय वाटतं, खरोखरच जुनावाला त्यांच्याकडे रेकॉर्ड असेल का? मी ज्यावेळेस कालमचे काम चालू होते त्यावेळेस मी महालाईव्ह उल्हासजी मेश्राम यांना फोनद्वारे कळविण्यात आले की सदर कुसबा इथे जलकुंभाचे काम चालू आहे। इथे त्या जलकुंभाच्या कामाला 6 mm, 8 mm आणि 10 mm चा लोहा वापरण्यात येत आहे असे लक्षात आले। आणि त्याच वेळेस मी संबंधित जेई श्रीखंडे यांना फोन करून विचारला असता त्यांनी माझ्यासोबत
फोनद्वारे समजावून सांगितले की प्राकलनमध्ये तरी संबंधित जे श्रीखंडे साहेब यांनी उडवाउडवीचे या जलकुंभाच्या अनुषंगाने मी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच या नात्याने मला उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर त्या कामाच्या विषयी कोणत्याच प्रकारचे फोन वगैरे काही आलेले नाही आणि चौकशीसुद्धा झालेली नाही. माझे नाव प्रशांत वसंता भगत. मी कुजबा गावचा उपसरपंच बोलत आहे. आमच्या कुजबा गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. तरी गावामध्ये पाईपलाईनचं काम सुरू करण्याच्या अगोदर कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता ते गावामधून पाईपलाईनचं काम पूर्ण करून राहिले. ते बसस्टॉपवरून सेंटरमधून घेतात. त्याच्यामुळे लोकांचा विरोध आहे त्या गोष्टीसाठी. बरं, हे जे रोड फोडण्यात आला चालू रोड पाण्याच्या पाईपलाईनसाठी, हे तुम्हाला विश्वासात नाही घेतलेलं? नाही नाही, ग्रामपंचायत कमिटीला कसल्याही प्रकारची माहिती नाही आम्हाला. अच्छा साहेब, आपण काय सांगाल? जलजीवन अंतर्गत पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम सुरू आहे. तेही त्याचा इस्टिमेट विचारला असता, इस्टिमेटही माहीत नाही, कोणता ठेकेदार आहे तोही माहीत नाही आणि आपल्या मर्जीनुसारच पाईपलाईन टाकत आहे. तेही डांबर रोड फोडून मधोमध नाही का, गावाचं मधोमध डांबर रोड फोडून त्यांनी पाईपलाईन टाकत आहे आपापल्या मर्जीनुसार. जेणेकरून या येथून गाड्या वगैरे चालतील तर वारंवार ते पाईपलाईन फुटणारच आहे, यात काही दुम्मत नाही. तरी पण या जो बी ठेकेदार आहे त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या मदतीनुसार पाईपलाईन टाकावी एवढीच विनंती करतो.